आता छाटणीमध्ये एक लक्षात घ्या, हे एवढंच सांगतो मी, आपल्याकडे बागेवाले किती जण आहेत, बागा ज्यांच्याकडे आहेत ते बऱ्यापैकी शेतकरी आहेत. मग दोन्हीच्याही छाटण्या घेऊ आपण, नवीन बागेची घेऊ आणि लागवड झालेल्या बागेची नंतरची घेऊ. पहिलं बरं का, 5 बाय 15 14 फुटावर बाग असली तर पहिलं काय करायचं, जून जुलै मध्ये लागवड करतो आपण, त्याला चांगली मुळी धरू द्यायची, वर वाढ सुरू होऊ द्यायची. फांद्या सुरुवात झाल्या की मग 50 ते 60 सेंटीमीटर वर त्याचा शेंडा मारायचा. लगेच मारायचा नाही बरं का. लागवड केली की बरेच शेतकरी काय करते राहिले साहेब, लगेच ते हे मारतात, तोपर्यंत त्याला मुळी धरलेली नाही, वाढ सुरू झालेली नाही. मग इथं शेंडा मारला की याला खाली पानं राहत नाही, फोटोसिंथेसिसला काही चान्स राहत नाही. त्याच्यामुळं त्याला वाढ सुरू होऊ द्या, 2-3 महिने जाऊ द्या आणि मग त्याला शेंड मारा. शेंड मारले की 3, 4, 5 फुटवे येतात, त्याच्यापैकी 3च ठेवा आणि ते 3 फुटवे एक थोडंसं खाली एक वर असे आणि सगळ्या बाजूला असतील असे पाहायचे. पण हे कधी त्याचे जरा पानं हिरवे होऊ दे, नवीन आले की लगेच नका करू, पाने त्याचे हिरवे होऊ द्या आणि मग 3च ठेवा आणि त्याच्यावर परत त्याला वाढू द्या आणि 25-30 सेंटीमीटरवर परत त्याचे शेंडे मारा. हे दुसरा याच्यात ते शेंडे मारले की त्याच्यावर परत 3 ठेवायचे. 1:3:3:3 की तिसऱ्या वर्षी तुम्हाला 27 फांद्या प्रत्येक झाडावर फळाच्या तयार होतात. 27 फांद्यापैकी 20 फांद्याला जरी फळं आली, काय 20 फळं म्हणजे तुम्ही 250 ग्राम वजनच करायचं यांना जे पाहिजे एक्सपोर्टला, तरी 4.5 किलो माल एका झाडाला येतो. आणि 600 पैकी 500 झाडाला जरी फळं आली तरी 5 चोक 20, 2 टन माल तुम्हाला तिसऱ्या वर्षी मिळायलाच पाहिजे. मिळाला तर तुम्ही जमिनीवरचे पाटील आणि नाही मिळाला तर मग तुम्ही टॉपचे पाटील. हे त्याच्यातूनच भाग पाहिली की ओळख येते, बरोबर आहे. तर ही छाटणीचा प्रकार, छाटणी झाल्यानंतर नवती येत असते, नवतीवर लक्ष ठेवा. मी तर एक सांगितलं, या झाडाला नवती नाही, पंप घेऊन चाललं, याच्यावर नाही फवारलं तरी चालतं, बाजूच्या झाडावर नवती आहे त्याच्यावर फवारलं पाहिजे, ते काळजी घ्या. आता फळ घालणं सुरू झाल्यानंतर तुम्ही एक लक्षात घ्या, आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आपल्या जुन्या म्हणजे 4-6 वर्षाच्या 5-6 वर्षाच्या बागा आहे, बरोबर आहे. आपण काय करायचं, सायकल कशी पाहिजे वर्षाची, तुमचा माल एप्रिल मध्ये निदान 50% निघला पाहिजे, बरं का शिंदे साहेब. निदान 50% माल एप्रिल मध्ये निघला पाहिजे आणि राहिलेला 50% 15 मे पर्यंत निघला तरी चालतो. आंब्याचे भाव एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 200 असले की दुसऱ्या आठवड्यात 150, तिसऱ्या आठवड्यात 125, चौथ्या आठवड्यात 100, मेच्या पहिल्या आठवड्यात ते 80-90, दुसऱ्या आठवड्यात 15 मे पर्यंत ते 60-70 रुपयापर्यंत खाली येतात. तर तुम्हाला सरासरी 100 रुपये भाव पडले पाहिजे. 100 रुपये भाव पडले आणि 6 टन जरी उत्पन्न तुम्हाला 5व्या वर्षानंतर मिळालं तर 6 लाख रुपये तुमचे आरामशीर होतात आणि मिळायला लागले, बरोबर आहे.
आता 15 मे पर्यंत तुमची हार्वेस्टिंग झाली पाहिजे, बरोबर आहे? 15 चे 20 झाली, 20 पर्यंत तुमची हार्वेस्टिंग झाली की हार्वेस्टिंग तिकडं ते क्रेट गेलं बाहेर की कैचीवाले लोक तुमच्या बरोबर पाहिजे. शेवटच्या क्रेटच्या बाजूलाच कैची तयार पाहिजे की छाटणी करायची. छाटणी कशी करायची? 2 वळी एकमेकाला मिळणार नाही अशी छाटणी करायची. मध्ये एक 4-5 फुटाचं अंतर दोन्ही वळीच्या मध्ये राहिलं पाहिजे, अशी छाटणी करायची. आणि उंची किती ठेवायची? 2 वळीमध्ये जेवढं अंतर आहे त्याच्या 70%, म्हणजे 15 फूट अंतर आहे, 15 7 5 10 ते 11 फुटाच्या वर त्याला जाऊ द्यायचं नाही, बरोबर आहे? असं एकदा झालं, ती छाटणी केली की छाटणीच्या मागच त्याच्यावर क्लोरोपायरिफॉस आणि ब्ल्यू कॉपर याची फवारणी. फवारणी म्हणजे ती अंघोळ घालायची, पानावर नुसतं फवारायचं नाही, त्या काडीवर खोडावर अगदी जमिनीपर्यंत ते ओघळलं पाहिजे. ब्ल्यू कॉपर असतं. आणि ते झालं लगेच खतं द्यायचे आणि खोडाला बोर्डो पेस्ट लावून घ्यायचे. बोर्डो पेस्ट मार्केट मधलं रेडी कृपया घेऊ नका. बोर्डो पेस्ट हे चुना, मोरचून आणि पाणी 1 2 3 3च्या शिवाय चौथं काही कृपया टाकू नका. त्याचा पूर्ण पॉवर कमी होतो. खोड आळीचं औषध त्याच्यामध्ये टाकू नका. खोड आळी ज्याच्या शेतात येते ते कोणत्या बागेत येते? जिथं मॅनेजमेंट बरोबर नाही. झाड मोठं झालंय, फळं भरपूर आले पण पाणी नाही, दळून चालली, अशा ठिकाणीच खोड आळी येते. आणि त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला क्लोरोपायरिफॉस फवारणी नाही, त्याच्या अंघोळ घातलेली आहे, ते खोडावर धुवून घेतलेले आहे. ते क्लोरोपायरिफॉस खोड आळीला प्रतिबंध करतात. आणि तुमचं आता आणखी रिपीट करायचं. कधी? पावसाळा संपलाय, परत एकदा अंघोळ घालायची क्लोरोपायरिफॉस ब्ल्यू कॉपरची आणि परत बोर्डो पेस्ट लावायची, बरोबर आहे? तर ह्या दोन्ही गोष्टी तिथं साध्य होतात. आता तुम्ही 20-25 मे पर्यंत 10-12-8-10 दिवसात हे सगळं काम आटपून घ्यायचं. आणि खतं देताना सगळं शेड्यूल आहे, याच्यातही दिलेलं आहे, त्याच्याप्रमाणे खतं द्या की 15 जून पर्यंत फुल पालवी आली पाहिजे. फुल नव्हती 15 जून पर्यंत आणून घ्यायची. नव्हती आज येत असताना नव्हती अतिशय काळजीपूर्वक सांभाळायची. नव्हती पोपटी होत असताना 0,5234 7 ग्राम प्रति लिटर प्रमाण एक 12-15 दिवसाच्या अंतरानं 2 फवारण्या घ्यायची, जे नव्हती लवकर पक्व होईल. हे चालू असताना 20 जुलैच्या पुढं ऑगस्ट पर्यंत तुम्हाला पावसाळा चांगला झाला, उन्हाळ्यात आता पाण्याचं टेन्शन नाही अशी गॅरंटी आली. तुमचं लक्षात आलं का की आता पाऊस चांगला झाला, विहिरीला पाणी आलं, शेततळं भरलं वगैरे वगैरे जे काय आहे, नाल्याला तुमच्या धरणाला पाणी आलेले शेजारच्या. उन्हाळ्यातली चिंता मिटली की तुम्ही 20-25 मेलाच कल्टार द्या. 20-25 जुलैला नाही. जर पाण्याची व्यवस्था नाही, जर गॅरंटी नाही आली तर थांबा. ऑगस्टचा पहिला आठवडा येऊ द्या, नाही अजून पाऊस, परत थांबा. अजूनही नाही, परत थांबा. तिसरा आठवडा अगदी ऑगस्टच्या शेवटपर्यंत थांबा.
आणि शेवटपर्यंत जर कधी पाऊस म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही झाली, पाऊस तर चालू असतो छोटा मोठा, पण विहिरीला पाणी नाही आलं, उन्हाळ्याची गॅरंटी नाही आली, तर त्या दिवशी कृपया त्या वर्षी कल्टार देऊ नका. ठीक आहे, ही काळजी कृपया घ्या. उन्हाळ्यात पाणी असेल तरच कल्टार द्या. या पुस्तकामध्ये आंब्याला सगळ्यात मोठा त्रास उन्हाळ्यात पाणी कमी पडल्याचा होतो. तो तुमच्या हातात बाकी काही करून तुम्हाला कंट्रोल करता येत नाही. जो गमॉसिस रोग आहे, हा रोग फक्त उन्हाळ्यात पाणी जे शॉर्टेज पडल्यामुळे होतो. आणि त्याच्यामुळं आंबा लागवड करायची असली तर मी या पुस्तकात पूर्ण एक पान आपल्या खानदेशच्या महान कवयित्री बहिणाबाईची कविताची एक ओळ दिलेली आहे. याच्यात त्या काय म्हणतात ते नंतर सांगतो, येते पुढे. बहिणाबाई काय म्हणतात, अंगी नाही बळ, दारी नाही आड, अंगी नाही बळ, दारी नाही आड, त्यांना फळ झाड लावू नये. कष्ट करायची ताकद असेल आणि पाणी गॅरंटीचं असेल तरच आंबा लावा, नाही तर आंबा तुम्हाला परेशान करेल. काय क्लायमेट रेसिलियंट टेक्नॉलॉजी असेल ती सब सरफेस इरिगेशन, ते तुम्ही काही करा, त्याला उन्हाळ्यात एप्रिल मे मध्ये पाणी पाहिजे. सब सरफेस इरिगेशन करा, मटका सिंचन करा, आणखी कुठल्या प्रकार करा, त्याला उन्हाळ्यात पाणी पाहिजे. त्याचं पूर्ण शेड्यूल दिलेलं आहे, परंतु तरी तोंडी सांगतो मी, एप्रिल मे मध्ये 25 ते 30 लिटर पाणी पर डे पाहिजे. त्याचं शेड्यूल दिलंय पुढं. आणि तुम्ही हे एक सांगायचं राहिलं, हे बघा, तुमचा नव्हती आली, कल्टार दिलं, कल्टार दिल्यानंतर परत त्याच्यावर नव्हती होती सप्टेंबर ऑगस्ट एंडला, पण आखुडी होती थोडीशी कल्टार दिल्या, ती नव्हती परत सांभाळायची, त्याच्यावर परत फवारणी घ्यायच्या, 05234 सायक्लोसिल या फवारण्या घेऊन तिला 10 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला मोहर दिसायला लागतो. पण थोडीशी थंडी कशी पडती त्या हिशोबाला लगेच 10-15 नोव्हेंबरला मोहर दिसायला लागतो. आणि नोव्हेंबर संपेपर्यंत सगळे बाग फुलून जाते, मोहर येऊन जातो. आणि तो मोहर मग आपल्याकडं 10-12 एप्रिलला फळं काढायला देतो. ही सायकल आपली जमली पाहिजे. 15-20 मेच्या अगोदर काढणी, 20 मेच्या दरम्यान छाटणी, 20-25 जुलैच्या दरम्यान, 30 जुलैच्या शेवटी कल्टार देणे, मोहर 10-15 जुलैला नोव्हेंबरला मोहर आणणे, मोहराची काळजी घेणे, आणि तुम्हाला 10 ते 12-15 मे पर्यंत हार्वेस्टिंग सुरू होते. पंढरपूर त्या भागामध्ये तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच मिळते. मार्च मध्ये काही आंबे काढायला येतात, मार्चच्या 20-25 मार्चला. आता हे सीएम रेशो याच्यात काही मी जास्त जात नाही, काही असलं तर विचारा, हे फार डिटेलच आहे. आणि छाटणी करत असताना अशी दरवर्षी दुसऱ्या वर्षी छाटणी करायची की बाजूच्याच फांद्या कट करतात, जाऊ द्या वर रामकाठी सारखं, असं न करता वरच्या सारखी कॅनोपी पाहिजे. खाली इतकी खाली फांदी ठेवावी की फळ आल्यानंतर ते टेकणार नाही.
बरोबर आहे. काय प्रश्न कधी? हा, छाटणी करत असताना तसं काही नंतर नाही हिशोब करायचा. काही छाटणी करत असताना फक्त 2 ओळी मिळू नये आणि खाली फांदी टेकू नये, खाली फळ लागलं तर ते टेकू नये, इतके खाली ठेवायचे आणि 2 ओळी मिळू द्यायचे नाही. त्याला डोळा बिळा काही पाहत बसायची गरज नाही. त्याच्यामध्ये काय आहे सर, डोळे 2 डोळे हा 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 याच्यामध्ये काय नवीन नवतीलाच माल येतो असं त्यांना सांगितलं. नाही हे नाही, त्याचं मी विश्लेषणच करतो. हे याच्या अगोदरच्या याच्यात आहे ते. हे बघा, तुमचा जो मोहर येतो, तुमचा प्रश्न तो आहे नाही का? हे बघा, मोहर येतो तो द्राक्षामध्ये 8व्या 9व्या डोळ्यावर मोहर येतो, बरोबर आहे. त्याला जागी जागी डोळे असतात. तसं आंब्यामध्ये नाही. आंब्यामध्ये नवीन काडी असते. जी काडी 3 महिन्याची होईल तिच्यामध्ये CN रेशो मेंटेन होतो, कार्बोहायड्रेट नायट्रोजन रेशो. कार्बोहायड्रेटच्या प्रमाणात म्हणजे शर्करेच्या प्रमाणात नत्र कमी पाहिजे, बरोबर आहे. आता ही मॅच्युरिटी, त्याची जी पक्वता आहे ही व्हरायटी वाईज वेगवेगळी असते. आयरे साहेब, याच्यामध्ये ही जी याची असते केसरची, ही 3 महिन्यामध्ये साधारणतः ती मॅच्युअर होती, पक्व होती. हापूसमध्ये तिला 7-8 महिने लागतात. हापूसमध्ये या वर्षी मार्च मध्ये जितकी नवती येईल त्याच्यावर तो बागवान पुढच्या वर्षीचा आता सौदा करतो, नवती किती येते, बरोबर आहे. तर त्याला 7-8 महिने लागतात, याला 3 महिने लागतात. आणि तुमचा आता तोतापुरी मार्केटमध्ये लंबा आंबा तो आणि नीलम, हे तर जसं सीताफळ कट केलं की त्याच्यावरती नवती येते, त्याच्यावर मोहर येतो, तसे नवीन नवतीवर सुद्धा त्याच्यात मोहर येतो. ठीक आहे. तर हे छाटणीचं झालं. छाटणीमध्ये आणखी एक छाटणी कशासाठी, हे असं खुरमुरलेलं शेंड असलं, इतकं शेवटचं कांड छोटं झालेलं आहे, खुरमुरलेली, याला जर कट केलं तर असं लंब शेंड देतं. आखूड शेंड खुरमुरलेलं असलं त्याच्यावर मोहर लहान येतो, फळही लहान येतो. त्याच्यामुळे असं शेंड सुद्धा कट करणं आवश्यक आहे. हे बघा, हे हापूस 7-8 महिने लागतात, केसर 3-3.5 महिने लागतात ते तयार व्हायला. आणि तुम्ही आणखी एक लक्षात घ्या बरं का, आयरे साहेब, तुम्हालाही सांगतो, तुमच्या बागेमध्ये अडचण आलेली होती तुमच्या नेरीच्या. छाटणी सगळ्यात अवघड समजल्या जाते द्राक्षाची. द्राक्षाच्या छाटणी ही अतिशय सोपी. कशी? द्राक्ष काढले की एप्रिल छाटणी, काढले की अगदी बुडापासून सगळ्या फांद्या मारून टाकायच्या, बरोबर आहे. त्याच्यावर जी नवती येईल ती फांदी सांभाळायची. आता ते जीव तोडून सांभाळायला लागले. डावणी मिल्ड्यू, अमका मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू आता सांभाळणं चालू येते, बरोबर आहे. आणि ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस ती पक्व झाली पाहिजे. ती पक्व झाली की छाटणी करणाऱ्याला जास्त डोकं चालवायची गरज नाही. 8व्या 9व्या डोळ्यावर शेंडे मारत मारत कट 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 काही दुसरं हेच नाही. त्याच्यातून जी नवती येईल त्याच्यावर मोहर येतो. आंब्यामध्ये तसं नाही. आंब्यामध्ये तुम्हाला ती सगळी टेक्नॉलॉजी ही लक्षात आली पाहिजे. ठीक आहे. आता हे बोर्ड मिश्रण फवारणी. आणि आता तुम्हाला आणखी एक सांगतो मी, बाग लावली
म्हणजे मजुराची टेन्शन गेलं असं आपला समज असतो. बरोबर आहे. पण बाग लावली, शेणखत टाकायचं असलं, त्याला शेणखत द्यायचंय बागेला, टोपले नेऊन तिथे टाकून मिक्स करू शेतकरी मजूर परेशान होत. बरोबर आहे. सगळी मेहनत करायची म्हटलं की त्याला स्वतः मजुराकडूनच करावं लागते. इथं तसं नाही. इथं तुम्ही एक लक्षात घ्या, 5-6 वर्ष झाले की या दोन्ही मुलांच्या मुळामध्ये आलेले, अन्न घेणारी जारवामध्ये आलेला आहे. हे मान्य आहे का नाही शिंदे साहेब? हा जारवामध्ये आला, याच्यावर फक्त 2 लॅटरल टाकून द्यायची. ही लॅटरल बाजूला केलेली आहे बघा. बरोबर आहे. या दोन्ही लॅटरल टाकून दिल्या की त्याला व्यवस्थित पाणी मिळतं. 2 लॅटरल मध्ये अडचण असेल, अतिशय हलकी जमीन असेल तर मध्ये एक 3री लॅटरल टाका. अति हलकी जमीन असेल तर. बरोबर आहे. पाणी द्यायचे टेन्शन, बटन दाबलं की पाणी दिलं गेलं. दुसरी गोष्ट, तुम्हाला खतं द्यायचे. खतं द्यायचे, ही लॅटरल इकडे सरकवा, ही लॅटरल इकडे सरकवा टाळ्यानं, आणि छोट्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये जे खतं द्यायचे ते भरा आणि नुसते सांडत जा. सांडत गेले की त्याच्यावर कल्टिवेटर चालवा, छोटस इतक्या उंचीच. नांगर 9 इंची कृपया बागेत आणायचा नाही. नुसतं चालवत आणा की मिक्स झालं, गवत गेलं, टेन्शन मिटलं, परत ड्रीप वळवून घ्या, मध्ये पाणी सुरू. आता हे झाल्यानंतर आणखी एक दुसरी गोष्ट, आता या दिवसामध्ये तणकट वाढते. पाऊस सुरू झाला की बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. बढ़ने दो. 15-20 ऑगस्टच्या दरम्यान त्याच्यावर तणनाशक मारून द्या. बरोबर आहे. तणनाशक मारलं की 10-12 दिवसात ते मरत. आणि कल्टिवेटर चालवत आणा, जमिनीत मिक्स होत, गांडुळं वाढतात. याला लागलं का लेबर? मग लेबर तुम्हाला कशाला लागणार? फेब्रुवारी मध्ये, मार्च मध्ये विरळणी करायला. अंडा आकृतीचे झाले की विरळणी करायची असते, तोपर्यंत छोटे असताना नाही करायची. बरोबर आहे. आणि दुसरं काढणीसाठी, मग केबी एक्सपोर्ट असो ना कोणी असो, त्याला पाहिजे 1 इंचाची. आता तुम्ही सगळे फळं हाताने काढायला लागले, कैचीनं कट करायला लागले. जितक्या इंचाचे पाहिजे तितक्या सेंटीमीटर, इंच काही सांगा ना, ते आरामशीर काढता येतात. तुम्हाला 2.25च्या वरचे पाहिजे, 2.25च्या वरचे मजुराला सांगायचं, ते पुढे आले. हे छाटणी नंतर जी अशी पालवी आली पाहिजे जून मध्ये, ते बोर्डो पेस्ट. आणि एक कल्टार दिलं तर लवकर काढणीस येतं माल. कल्टार मध्ये आणखी एक बारकाव आहे बरं का. कल्टार म्हणजे बॅक्लोन्यूट्राझोल त्याचा ओरिजिनल घटक आहे. हे इतक्या लोकांनी मार्केटमध्ये आणले, आता 2000, 2,500 रुपये लिटर. पण सगळ्यात चांगलं कल्टार हे सिंजेंटाचं गॅरंटीचं आहे. हे कृपया लक्षात घ्या. हे कल्टार तुम्हाला 3600-3700 रुपयाला मिळतं. थोडेसे पैसे शिल्लक जातात. एकरी 3-4 हजार रुपये तुमचे बाकीच्या कल्टारपेक्षा शिल्लक जातात. पण तुम्हाला 6-7 लाख रुपयाची पुढची अपेक्षा असते. त्याच्यामुळं इथं तिथं फार हे सेविंग करायचा प्रयत्न करू नका. आलं का लक्षात? हे कल्टार हे वापरायचं. कल्टार देण्याची वेळ मी मग सांगितली तुम्हाला. फक्त कल्टार किती द्यायचं? हे बघा, झाडाचा घेर आहे, दुपारची सावली आहे, दुपारची सावली त्या घेराच्या मध्ये पडते. बरोबर आहे.
इथून इकडं मोजायचं आणि इथून इकडं मोजायचं. जितकं मीटर असेल, हे समजा 1.5 मीटर आहे आणि इकडं 1.5 मीटर आहे, 3 मीटर झालं असं मोजायचं. दोन्हीची सरासरी काढायची. सरासरी तर काढता येईल. सरासरी जितकं मीटर येईल त्याच्या एका मीटरला 3 मिली. समजा 3 मीटर आलं तर 9 मिली. 2.5 मीटर आलं 7.5 मिली. त्याला त्याचे 3 पट ते कल्टर द्यायचे. आणि हे कल्टर देत असताना काय करायचं बरं का, साधारणतः 1 लिटरला ड्रम घ्यायचा. ड्रम मध्ये 1 लिटरला 200 लिटरचा ड्रम असला तर 400-500 मिली त्याच्यात टाकायचं. म्हणजे 1 लिटरला ते 2 मिली येईल किंवा 3 मिली येईल, हे आपल्या लक्षात येतं. बरोबर आहे. मग एका झाडाला जितकं टाकायचं तितकं त्याच्यातून घ्यायचं काढून. पाणी फार मोजायची गरज नाही. त्याला किती लागतंय, किती कल्टर पडायला लागले हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. तर हे कल्टर देणे, हे कल्टर द्यायचं कुठं? खत आपण जारव्याच्या याच्यात देतो, पांढऱ्या मुळीचं. हे इनर साईडला द्यायचं, त्याच्या आतल्या साईडला. इथं आतमध्ये जे पाणी देणं, खत देण्याची जी रिंग आहे त्याच्यामध्ये एक रिंग करायची आणि त्या रिंगला अशा टाचण्या मारून मारून त्याच्यात मग्गभर टाकत चालायचं. या मग्ग्यात टाकायचं मग्ग आणि झाकून टाकायचं. मात्र कल्टर देत असताना वापशात जमीन पाहिजे. पाऊस जर जास्त असला तर थांबा, रस्ता कल्टर जिरून जातो. आणि कोरडं असेल तर थोडं पाणी द्या, वापशात आणा आणि थोडं थोडं पाणी देत राहा. जास्त पाणी ते जिरून जाणार नाही इतकं खाली पाणी नका देऊ. ठीक आहे. आता हे कल्टरचे फायदे, लवकर आणतं हे माहिती आहे तुम्हाला. लवकर मॅच्युअर करतं, काडी मॅच्युअर करतं, जीए सप्रेस करतं, जीए प्रोडक्शन. आणि कल्टर दिल्यानंतर मोहर आल्यावर 50 ppm त्याच्यावर आपल्याला जीए फवारायचं असतं. हे खताचं शेड्यूल. परत झाड आणि हे तुम्ही जे ठिबक मधून खतं द्यायची असते त्याचं हे शेड्यूल दिलेलं. तर हे आपण काय करू बरं का, आता तुम्ही एक ग्रुप करू आपण आयरेसचा बरं का. आणि त्या ग्रुपवर हे टाकून देऊ आपण. हे पॉवर पीपीटीच टाकून देतो ग्रुपवर, सगळ्याला पाहायला मिळेल. इरिगेशन, हे पाणी किती द्यायचं. हे एप्रिल मध्ये पाणी बघा, 24-25 लिटर पाणी एका झाडाला, वाढलेल्या झाडाचं. ही काडीची पक्वता. आता हे काय असतं बरं का, मोहर बाहेर पडताना सीएन रेशो आणि थंडी या दोन्हीचा त्याच्यावर फार परिणाम होतो. थंडी साधारण असली आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण थोडं कमी असलं तर हे मधले पानं मोठे होतात. याच्यात पानं आणि मोहर दिसतो बघा, एकाच याच्यात पानं आणि मोहर. जर थंडी बऱ्यापैकी असली तर मोहर मोठा होतो, पानं छोटे होतात. नंतर हे मधले पानं गळून जातात, पानं लहान राहिले तर. आणि हे मोठे पानं राहिले, मोहर लहान राहिलं ना तर त्याच्यातला मोहर गळून जातो, पानच ताकदवार राहतं. अशा वेळेस एखाद्या लिओसिनची फवारणी घ्यावी, 1.5-2 मिली प्रति लिटर. ही बाग बघा, ती मग ते डोंगर पाहिले ना आपण, डोंगरातली बाग. हे आम्ही या वर्षीचा मोहर फोटो घेतलेला आहे. ते जे खडकात बाग पाहिली ना याची, शिरूरची, ती बाग आहे. आणि हे मोहर संरक्षणाचं पूर्ण वेळापत्रक इथले जे
एंटॉमॉलॉजिस्ट आहेत यांच्या सहकार्यांना आपल्याकडचं वेळापत्रक हे तयार केलेले. हे मोर संरक्षणाचं वेळापत्रक दापोली कृषी विद्यापीठाचं आहे, परंतु त्यांच्या आपल्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तिकडं पावडरी मेंढू भुरी रोग जवळपास नसतो, पण भयंकर करपा असतो. किड्यामध्ये आपल्याकडं तुडतुडे जास्त पावसाळा झाला, जास्त गारवा हे ओल असली तर थोडेफार येतात. तिकडं तुडतुडे भयानक असतात, त्यांना शेवटपर्यंत फवारण्या करावं लागतात. आपल्याकडं फळं असे झाले, जरा फेब्रुवारी संपत आला, गावठी बोरापेक्षा थोडे मोठे फळं झाले की आपल्याकडं एकही फवारणी करायची गरज नाही. एक्सपोर्टर कितीही तपासत बसले, पेस्टिसाइड रेसिड्यूज मिळण्याचे तुम्हाला चान्सेसच नाही, कारण 1.5-2 महिने शेवटच्या फवारणीच नाही ना त्याच्यावर. बरोबर आहे. त्याच्यामुळं आपल्याकडं पेस्टिसाइड रेसिड्यूचा जास्त प्रॉब्लेम येत नाही. तिकडं मात्र शेवटपर्यंत फवारण्या करत राहणार. याच्यामध्ये साऊथ गुजरात घ्या का कोकण घ्या, ठीक आहे. आता हा एक छोकरा आहे बघा, हे माझ्या लेफ्ट साईडला, याची कोळंबी म्हणून गाव आहे, कळंबी मिरज जवळ, धुळे सोलापूर, आपलं सोलापूर कोल्हापूर रोडवर. हा एक 25-26 वर्षाचा छोकरा आहे. या वर्षीचा पोहराचा त्याचा फोटो घेतलेला आहे मी स्वतः गेलो होतो तिथं. याची 3ऱ्या वर्षीची बाग आहे. 3ऱ्या वर्षी त्याला 4.25 टन माल झाला एकरी. आणि हे 2 एकर बाग येते. फळं बघा त्याचे किती दिसतात. त्याचा नंतरचा फोटो हा आहे, त्याचीच बाग आहे. फळं मोठे झाल्यानंतर त्याला म्हटलं होतं तू फोटो पाठव. 4.25 टन माल झाला. त्यांना अर्धा अधिक स्वतः विकला आणि अर्धा अधिक व्यापाऱ्याला दिला 120 ला. तर त्याला 5 लाख रुपये 3ऱ्या वर्षी झालेले. त्याचा फोन नंबर दिला की मी, हा हे खाली फोन नंबर आहे बघा, तुम्हाला विचारायचं असेल त्याला फोन करून विचारू शकता. आणि आता ही आपली बाग 12-15 वर्षाची झाली, जरा खराब झाली, तर असे इथं नूतनीकरण करता येतं. हे नूतनीकरण केलं की असे फळं येतात त्याच बागेमध्ये. ही पंढरपूर जवळची बाग आहे. ही 30 बाग नंतर अशी होती. आणि आता तुम्ही जे म्हटले ना माल फॉर्मेशन काय कसं काय, हे माल फॉर्मेशनचं फ्युजेरियम मॉनिलिफॉर्मे हा फंगसमुळे माल फॉर्मेशन होतं. नंतर त्याचे सिग्निफिकन्स म्हणजे ते वाढत जातं. आणि त्याच्यासाठी कंट्रोल हे आता हे आलेले तुमचं NA 200 ppm NA पावडर घेतली आणि त्याच्यावर फवारलं कट करून, तर ते आपल्याला पूर्ण नियंत्रणात आणता येतं. तुम्हाला दिसलं झाडाला माल फॉर्मेशन दिसलं की त्याच्या माग कट करून घेतलं, ते जाळून टाकलं की त्या झाडावर फवारणी करायची. आणि परत आणखी एक लक्षात घ्या, ते कुठल्याही स्टेजमध्ये दिसू द्या तुम्हाला. आणि परत एक लक्षात घ्या की ते छाटल्यानंतर हे सगळं आपण केलं की त्या झाडाला गड्यापेक्षा तुम्ही स्वतः लक्ष ठेवा. थोडंफार कुठं दिसलं अजून तेवढं परत काढून टाका आणि परत ते फवारणी. 25 झाडापैकी 1-2 झाडाला दिसतं. NA 200 ppm 1 ग्राम 1 ग्राम 5 लिटरला.
पावडर घ्यायची. येण्याची शक्यतोवर प्लॅनोफिटच्या ऐवजी पावडर जर घेतली तर स्वस्त पडेल, कारण हे प्रमाण जास्त आहे. एरवी येणे आपण फळगळ नियंत्रणासाठी 10 ते 15 ppm वापरतो. सर आता आपली 2.5 वर्ष झालेली नाही. हा 2.5-3 वर्षाची बाग आहे. छाटणी झालेली नाही. आता काय करावं? आता छाटणी झालेली नाही ना, आता त्याला काही करू नका, तिला वर वाढू द्या. फक्त खालच्या गळ फांद्या जे मी आता सांगितलं की टेकणार नाही, एवढ्याच फांद्या फक्त काढून टाका. वर काही करू नका. वर काही आता केलं तर तुमचे फ्लॉवरिंग, छाटणी उशिरा जर झाली ना तर तुमचा मोहर कंटाळ दिलं तरी उशिरा येतो बरं का. त्याच्यामुळं छाटणी ही मे मध्येच व्हायला पाहिजे. ते पाणी मोजायची गरज नाही. कल्टार त्याला तितकं लागतं ना, 2 लिटर पाण्यामध्ये टाका, 2.5 लिटर पाण्यामध्ये टाका. त्याचं प्रमाण पण साधारणतः छोट्या झाडाला तुम्ही ड्रम मध्ये करून घ्या. ते ड्रम मध्ये 100 लिटर पाण्याचा किंवा 200 लिटर पाण्याचा ड्रम असला ना, 200 लिटर मध्ये तुम्ही 500 मिली कल्टार टाकलं, 1 लिटरला किती आलं? 2.5 मिली. मग तुम्हाला एका झाडाला 3 मिली टाकायचे तर 2 लिटर पाणी टाका. 7 मिली टाकायचे तर 3 लिटर पाणी टाका. म्हणजे तितक्या अलग लक्षात तुमच्या. तुमचा ते स्पीकर हे नाही का? त्यांना माईक द्या ना जरा प्लीज. थोडं ऐकायला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी याचं उत्तर शेवटी घेऊ का? आपण आता एक 5 मिनिटं राहिले. परत एकदा तुम्ही विसरलं तर परत विचारा तुम्ही प्लीज. हे बघा, हे सगळं माल फॉर्मेशन बरं का. हे आपले भापकर साहेबांच्या शेतातलं माल फॉर्मेशन. फळगळ व त्यावरील नियंत्रण याच्याविषयी बोलायचं आहे का? हे बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, कशाचीही फळगळ, मग तुम्ही आंबा घ्या, कापसाचे पाते घ्या, मोसंबीचे फळं घ्या, कशाचीही फळगळ होत असताना फळगळीचं एक जागा असते देठावर. ह्या देठावर बघा, ही चीर पडलेली या फळाच्या देठावर, बरोबर आहे. तो डिटॅचमेंट झोन म्हणतात. ते कोणतंही पान असो का फळ असो, ते त्या रिंग तयार झाली की ते पडते. तिथं रिंग तयार झाली तिथं चीर पडते. ती एखादा देठ इथं कटतो, एखाद्याचा इथं कटतो असं नाही. ते डिटॅचमेंट, ती रिंगच येते. तुम्ही कोणत्याही पानाला पहा, फळाला पहा, तुम्हाला ते रिंग दिसत, जरा रंगीत रिंग दिसते. ती रिंग तिथं चीर पडते. ती चीर का पडते? फळ असतं आणि झाड असतं, मागे फांदी असते. याच्यामधलं ऑक्झिन म्हणजे तुमचे संजीवक. ऑक्झिन मध्ये काय येतं? Na येतं, IA येतं, 2,4-D येतं. हे ऑक्झिनचं प्रमाण तुमच्या फळाकडच्या साईडला कमी झालं, फांदीच्या मानाला फळाकडच्या साईडला कमी झालं तर ती चीर पडते. ठीक आहे. ते चीर पडली की फळ गळतं. आता ही चीर पडली बघा इथं, याचं कारण काय झालं? फळ पिवळं पडलं, ऊन वाढलं.
फेब्रुवारीमध्ये ऊन वाढतं आणि लहान असताना आत जे ऑक्सिजन तयार करतं झाड IAA तयार करत असतं इंडोल ऍसिटिक ऍसिड, ते प्रमाण त्या स्टेजला तयार करायचं प्रमाण कमी होतं. ते कमी झालं, खाली पाणी जास्त साचलं, काही झालं तरी ते चीर पडते, ते फळ गळून पडते. ऊन वाढलं तरी ते चीर पडते. मग पावसाळा ही चीर पडण्याचं प्रमाण जास्त कधी असतं? ऊन वाढलं, फेब्रुवारीमध्ये 35 डिग्री सेंटीग्रेडवर ऊन गेलं की ते ऑक्सिजन डिनॅचर होतं फळातलं. ते डिनॅचर झालं की चीर पडते, गळतं. मग अशा वेळेस वरून आपण ऑक्सिजन द्यायचं. ऑक्सिजन वरून द्यायचं म्हणजे NaOH द्यायचं, नॅफ्थॅलिक ऍसिटिक ऍसिड. मी आता तुम्हाला जे 200 ppm सांगितलं ते इथं 12 ते 15 ppm द्यायचं. म्हणजे 1 ग्राम 75 लिटरला घ्यायचं किंवा प्लॅनोफिक्स द्यायचं, फवारायचं. बरोबर आहे. याच्यामध्ये युरिया टाकायचा आणि 22 टीन टाकायचं. आणि हे टेम्परेचर चटका वाढला उन्हाचा, त्याच्यामुळं मध्ये मोकळं पाणी सोडा, 1-2 मोकळे पाणी सोडा, असे भरकन वाहत जातील असे. ते पाणी झाडाला नसून ते जमिनीला आहे, म्हणजे तिथं गारवा निर्माण करायचं. आणि ते 1-2 पाणी द्या फक्त, फळं असे होईपर्यंत, अंडा आकृती होईपर्यंत. अंडा आकृतीच्या पुढे फळं गेले की 48 डिग्री मध्ये सुद्धा फळगळ होत नाही, कारण ते ऑक्सिजन त्याच्यातलं तितक्या मोठ्या प्रमाणात तयार होत. चीर पडल्यानंतर नाही हो, पडू नये म्हणून. हा प्रिव्हेंटिव्ह प्रश्न. हा, हे असं झाल्यानंतर हे तर गेलं की ते सगळ्या याच्यात दिलेलं आहे. मी स्प्रेइंगचं शेड्यूल दिलेलं आहे पुस्तकात आहे, याच्यात आहे. हे बघा तुम्ही, हे बघा, हे फळ आकारवाढीसाठी काय करायचं. आता तुमचा प्रश्न, फळ त्याचं रेजिस्टन्स पॉवर वाढावं म्हणून काय करायचं. हे बघा, 0050 आलं का लक्षात. 0050 + GA हे जर कधी तुम्ही फवारलं किंवा जमिनीतून फर्टिगेशन मधून दिलं तर त्याची रोग सहन करण्याची ताकद वाढते, शायनिंग येते आणि गोडी वाढते. त्याच्यासाठी 0050 7 ग्राम प्रति लिटर. ठीक आहे. तुम्ही काय नाव तुमचं आलं का लक्षात तुमच्या? जमिनीतून ते उन्हामुळे कमी होते. हा, आणि तसं जमिनीतूनही तुम्ही न्यूट्रिएंट हे बॅलन्स देणं आवश्यक आहे. आता आपला विषयांतर करतो थोडस. मोसंबी आता फळगळ सुरू झाली, याला प्री हार्वेस्ट फ्रूट ड्रॉप म्हणतात. बरोबर आहे. मग त्याला 25 कारणं सांगितले जातात, पण तुम्ही त्याच्या झाडाखाली युरिया घ्या आणि असं नुसतं झटका, 2-3 मुठी युरिया झटका आणि त्याच्यावर 22 टीन आणि प्लॅनोफिक्स ही फवारणी घ्या. निचरा व्यवस्थित काढा, तुमची फळगळ अतिशय नियंत्रणात. आता या दिवसातली सुद्धा आता मोसंबीचा जास्त प्रॉब्लेम, याला प्री हार्वेस्ट फ्रूट ड्रॉप म्हणतात, काढणीच्या अगोदरचा फ्रूट ड्रॉप. आणि आता आंबा बॅगिंग वगैरे, आंबा क्वालिटी मेंटेन करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. मग आता याच्यात एक लक्षात घ्या, आपण त्या फळं मोठे झाले की नुसते पाहत बसतो.
हे बाजूला आंब्याच्या बाजूला फळाच्या बाजूला सर आलेलं आहे पाहिजे, बॅरन आहे, त्याला फळ नाही, तो त्याच्यावर सारखा घासत राहतो हवेला, तो कट करून टाकणे. गोष्ट छोटी आहे, परंतु तुमच्या तिथं सुद्धा हे कट केलेलं नव्हतं. यांच्या इथं मी जात असतो, यांची किती 30-40 एकरची बाग आहे ना देवीला, केबी एक्सपोर्टची, तिथे मी जात असतो. तर हा देठ कट करणे, बॅगिंग करणे, मोकळं पाणी सोडणे, उन्हाचं टेम्परेचर पासून जितका काही प्रोटेक्शन करता येईल तेवढं करणे, आणि ही बॅगिंग, हे स्कर्टिंग या वर्षी आम्ही आटपाडीला केलेलं आहे. आटपाडी म्हणजे साताऱ्यामध्ये 9 एकरवर त्यांची बाग आहे. हे जसं खडकाळ आहे ना, याच्यापेक्षाही जास्त खडकाळ जमिनीत 9 एकर बाग. 9 एकर बाग चौथ्या वर्षी 45 लाख रुपयाला विकली त्यांनी. आणि हे असं स्कर्टिंग केलं सगळं याला, उन्हापासून संरक्षणासाठी. आता हा पहिला प्रयोग होता. तर आयरे साहेब या वर्षी काय करायचे आम्हाला, या स्कर्टिंगचे थोडेसे प्रकार बदलायचे. काही शेडनेटची करायची, शेडनेट मध्ये 1-2 कलर वापरायचे. म्हणजे कसं करायचं हे ट्रायल आणि केलं, पण याला रिझल्ट अतिशय चांगला मिळाला. या स्कर्टिंग मुळे काय होतं, 2-3 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर कमी होतं आणि आत वाफ बनते, म्हणजे आर्द्रता वाढते. त्याच्यामुळं झाड कम्फर्ट मध्ये राहतं, झाडाला त्रास कमी होतो उन्हाचा. तर हे या वर्षी आम्ही केलेले. त्याच्याकडे 18 मेला आमचा कार्यक्रम, 18 एप्रिलला कार्यक्रम झाला आटपाडीला. तो मालक पुण्याला ग्रामसेवक आहे पुण्याजवळ, त्यांना